वेलकम बॅक टू इतिहासवाला चॅनल. आज आपण तिसरा पॉडकास्ट शूट करतोय आणि हे जे पॉडकास्ट आहे हे पुन्हा एकदा 6th स्टँडर्ड वरती आहे. चॅप्टर नंबर 7 and 8 वरती आपण डिस्कशन करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याकडे ध्रुव IAS अकॅडमीमध्ये MPSC आणि UPSC स्टडी करणाऱ्या 2 स्टुडंट्स आपल्याकडे आहेत. तर तनिष्का, हॅलो. हॅलो सर. आणि पूजा, वेलकम टू आवर पॉडकास्ट. याच्या आधी आम्ही 2दा पॉडकास्ट शूट केलाय. तर मौर्यकालीन भारतामध्ये जग जिंकायला आलेला जो सिकंदर आहे, तर याने अखेर माघार का घेतली? ग्रीक सम्राट अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारतावर आक्रमण केलं. त्यामुळे त्याने सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेमध्ये आला. तिथे सिकंदराला स्थानिक जे राजे होते भारतातील त्यांच्याशी लढा द्यावा लागला. असं करत करत त्याने पंजाबपर्यंतचा प्रदेश काबीज केला. परंतु हे सर्व करत असताना त्याचे जे सैनिक होते त्यांना फार हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याची ओढ लागलेली होती. त्यामुळे त्यांनी सिकंदराविरुद्धच लढा करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे सिकंदरांनी तिथून माघार घ्यायचं ठरवलं. येस. आणि असा कोणता काळ होता ज्या काळामध्ये इजिप्त, भारत आणि आफ्रिका हे संपूर्णपणे एकाच राज्याच्या आधिपत्याखाली होते? तर आपण इतिहासाचा जो चॅप्टर आहे त्याच्या सुरुवातीलाच आपण बघू शकतो की पिंक बॉक्समध्ये सांगितलंय, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरस नावाचा राजा होता. सायरस नावाच्या राजाच्या अधिपत्याखाली इराणचं मोठं साम्राज्य होतं. परंतु सायरस नंतर इसवी सन पूर्व 518 मध्ये दारियुश नावाचा राजा सत्तेवर आला. तर दारियुशचं जे साम्राज्य होतं ते रोमपासून वायव्य भारतापर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत होतं. तर आपण टेक्निकली असं बोलू शकतो की दारियुशच्या अधिपत्याखाली भारत, रोम आणि आफ्रिका ही तिन्ही राज्ये होती. आपण सिकंदरचं आक्रमण बघितलंय, तर सिकंदरच्या आक्रमणाचा भारतावरती काय परिणाम झाला? सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये एक वेगळा संबंध निर्माण झाला. सिकंदरासोबत जे इतिहासकार आलेले त्यांनी पश्चिम जगाला भारताविषयी माहिती दिली आणि भारताशी व्यापार त्यांचा सुरू झाला. नंतर ग्रीक नाणी आपण बघितली तर त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे नाण्याच्या एका बाजूला त्या ग्रीक राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र हे आपल्याला आढळून आलं आणि त्याचे काही पुरावे आपल्याला भारतामध्ये दिसून येतात. नंतर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे भारताच्या कलाशैलीवर पडला. त्याच्यातूनच एक नवीन कलाशैली म्हणजे गांधार कलाशैली निर्माण झाली. तर याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगूशी वाटते की आपण याच पाठ्यपुस्तकातील चॅप्टर क्रमांक 5 मध्ये जी गौतम बुद्धांची प्रतिमा दिली आहे, त्या प्रतिमेमध्ये गांधार शैलीचा प्रभाव खूप उठून दिसतो आपल्याला. तर आपण आता पुढे चंद्रगुप्त मौर्याकडे जाऊया, मौर्य साम्राज्याकडे. त्यांचा संबंध सिकंदरासोबत वगैरे आलेला. तर ते नक्की काय आहे? काय सुरुवात आहे? तर आपण बघितलं की जेव्हा चंद्रगुप्त मौर्य भारतात आला तर तो काळ होता इसवी सन पूर्व 326 आणि चंद्रगुप्त मौर्य जेव्हा त्याने मौर्य साम्राज्याचं स्थापना केली तो काळ होता इसवी सन पूर्व 325 मध्ये. तर सिकंदराचा मृत्यू बेबिलॉन येथे झाला होता. त्याने जी काही राज्य जिंकलेली त्या राज्यांचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्याने काही सेनापती नेमलेले ज्यांना आपण सत्रप देखील म्हणतो. तर अशाच बेबिलॉन या ठिकाणी त्याने त्याचा सेनापती सेल्युकस निकेटरला नियुक्त केलेलं. तर सेल्युकस निकेटरच्या अधिपत्याखाली अफगाणिस्तानातील काबूल, हेरात, कंदाहार ही 3 राज्ये होती. तर चंद्रगुप्त मौर्याने या राज्यांवर स्वतःचं अधिपत्य गाजवलं आणि पराभूत केलं सेल्युकस निकेटरला आणि ती राज्य आपल्या अधिपत्याखाली आणली. तर आपण टेक्निकली असं बोलू शकतो की चंद्रगुप्त मौर्याचा सिकंदरशी इनडायरेक्ट संबंध आहे. मला तुम्ही राजे सांगू शकतात का मौर्य घराण्यातले स्टेप बाय स्टेप? पहिले कोण होतं, नंतर कोण? मगधच्या नंद घराणे जे होतं त्यातील धनानंद हा राजा होता. तर चंद्रगुप्त मौर्याने या राजाचा पराभव केला. त्याच्यानंतर त्याने स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. आपण बघू शकतो की चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार होता तो राज्यावर आला आणि बिंदुसारानंतर अखेरीस आपला सम्राट अशोक जो आहे तो राज्यावर आला. सम्राट अशोकाकडे आपण आता पोहोचलोच आहे. तर सम्राट अशोकाबद्दल एक प्रसिद्ध लढाई आहे. कोणती लढाई आहे ती? कलिंगची लढाई. येस, कलिंगची लढाई. तर त्याने ती लढाई कधी केली आणि काय त्याचा इम्पॅक्ट झाला? थोडं सांगू शकाल? सम्राट अशोकाचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर 8 वर्षांनी ही कलिंगची लढाई झाली. परंतु कलिंगच्या लढाईमध्ये खूप रक्तपात झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सम्राट अशोकाचं तिथे हृदय परिवर्तन झालं आणि त्याने नंतर कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. येस. आपल्याला एखादा मॅप आहे का? याच्यामध्ये सम्राट अशोकाचं संपूर्ण राज्य
किती आहे मोठे हे तर आहे हो. पाठ्यपुस्तकातच दिलंय. त्या मॅपमध्ये जर आपण नीट बघितलं तर आपल्याला ग्रे एरिया दिसतो. तेवढं ते सम्राट अशोकाचं राज्य होतं. तर ते एक्झॅक्ट पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सांगू शकाल का किती कुठे होतं काय? तर सम्राट अशोकाचं जे साम्राज्य होतं ते वायव्येतील पासून आणि उत्तरेतील नेपाळपासून दक्षिणेतील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत होतं व पूर्वेतील बंगालपासून पश्चिमेतील सौराष्ट्रापर्यंत होतं. येस, करेक्ट. या संपूर्ण जे आपण मौर्य काळाचा आता इतिहास बघितला, तर एखादं नाटक वगैरे याच्यामध्ये आहे का कोणी लिहिलेलं? एका पिंक बॉक्समध्ये सांगितलं आहे, की विशाखा दत्त हा जो लेखक होता, त्याचं मुद्रा राक्षस हे नाटक खूप प्रचलित आहे. तर त्या नाटकामध्ये चंद्रगुप्ताने नक्की राज्य कसं प्रस्थापित केलं, त्याने धनानंदाचा कसा पराभव केला आणि त्याच्यामध्ये चाणक्य म्हणजेच कौटिल्य याचं किती इन्फ्लुअन्स किंवा त्याचा किती मोलाचा महत्त्व आहे. मोलाचा वाटा आहे. येस, येस. आणि इंडिका नावाचा पण एक ग्रंथ आहे. तर तो काय आहे ग्रंथ? कोणी लिहिलाय काय? मेगास्थेनिसने लिहिलाय. मेगास्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता आणि तो मौर्यांच्या दरबारात आला होता. त्यामुळे मौर्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला इंडिका हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरतं. येस. आपण चंद्रगुप्त मौर्याने एक सुदर्शन नावाचं खूप मोठं धरण बांधलेलं, बरोबर आहे. तर मौर्य घराण्यामधला पुढचा सगळ्यात महान राजा तो म्हणजे सम्राट अशोक. आणि सम्राट अशोकाने सुद्धा काही स्थापत्य आणि कलामध्ये काही विकास केलेला होता का? सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघू शकतो, की शिल्पकला याला खूप प्रामुख्याने महत्त्व होतं. शिल्पकलेसोबत विहार, स्तूप, नंतर रॉक एडिक्ट्स किंवा आपण त्याला पिलर असं म्हणतो, त्याचा देखील ते खूप प्रचलित होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताची राजमुद्रा, जी सारनाथ येथील अशोकाचा स्तंभ आहे, यातून प्रेरणा घेऊन बांधलेली आहे. ठीक आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपल्याला लेणी सुद्धा दिसते. तर ती कोणती लेणी आहे आणि कुठे? आपल्याला बिहारमध्ये ती दिसते, बराबार लेणी म्हणून. येस. सम्राट अशोकाला आपण सुरुवातीला कलिंगचं युद्ध बघत असताना एक खूप लढवय्या राजा म्हणून बघतो आणि युद्धानंतर आपण त्याला हृदय परिवर्तन झालेलं बघतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतंय, की त्याने पूर्णपणे बौद्ध धम्मासाठी संपूर्णपणे जीवन अर्पण केलंय. तर त्याने त्याच्या प्रसारासाठी काही कार्य केलेलं का? पहिले तर सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नंतर सम्राट अशोकांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवलं. मौर्य साम्राज्याचा सगळ्यात महान राजा सम्राट अशोक हा खूप दानशूर होता आणि त्याच्यानंतर पुन्हा असा कोणी महान राजा आपल्याला दिसत नाहीये. तर त्याच्यानंतर काय झालं मौर्य साम्राज्याचं? कसं अस्त झाला? सम्राट अशोकानंतर आपण बघू शकतो, की मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्याचं जे साम्राज्य होतं, जे अनेक भागात विभागलं गेलं. त्याच्यानंतर खूप सारी घराणी विकासात आली, जसं की शुंग घराणे, कुशाण घराणे, त्याच्यानंतर वर्धन घराणे, अशी अनेक घराणी उदयास आली. पण महान राजा असा कोणी राहिला नाही. आपण शुंग घराण्याचं तर नाव काढलेलंच आहे. तर आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. जे आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. या चॅप्टरमध्ये आपल्याला दिसतंय, की अनेक काही घराणी आहेत आणि त्या घराण्यांचा इतिहास आपल्याला एकाच वेळेला जाताना दिसतो. ठीक आहे. तर कोणती घराणी आहेत ती सांगू शकाल? शुंग घराणे, हं. नंतर इंडो ग्रीक घराणे, हं. नंतर कुशाण घराणे, गुप्त घराणे, वर्धन घराणे आणि ईशान्य भारतातील काही राजसत्ता. आपण याच्यापुढे शुंग घराणं बघूया. कारण की मौर्य साम्राज्याच्या नंतरचा भाग हा शुंग घराण्यांचाच आहे. तर काय आहे शुंग घराण्याबद्दल? पहिलं तर म्हणजे मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा हा बृहद्रथ होता. त्याचा बृहद्रथाचा सेनापती हा पुष्यमित्र शुंग होता. त्याने बृहद्रथाचा वध केला आणि त्याच्यानंतर तो पुष्यमित्र शुंग हा तिकडचा राजा बनला. येस. याच्यामध्ये आपल्याला कोणतेच नाणे वगैरे दिसत नाहीयेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शुंगांचे. परंतु पुढे इंडो ग्रीकांचे वगैरे दिसतायत. तर इंडो ग्रीकांबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगशील? याच काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य भागामध्ये इंडोग्रीक राजे उदयास आले. इंडोग्रीक राजांचा इतिहासाबद्दल आपण बघायला गेलं तर त्यांची नाणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या नाण्यांचं महत्त्व म्हणजे एका बाजूला ग्रीक घराण्यातील राजे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवता. तर याच्यातील प्रमुख असा राजा म्हणजे मिनॅंडर. तर मिनॅंडर राजाचं मिलिंद पन्हो नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे मिनॅंडर जेव्हा एका बौद्ध भिक्खूशी तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा करत होता. तर ही जी चर्चा आहे, हे जे प्रश्नोत्तर आहे, ते या ग्रंथामध्ये सांगितले आहे आणि पन्हो या शब्दाचा अर्थच प्रश्न असा देखील होतो. तर त्यांनी या ग्रंथामध्ये ही जी प्रश्नावली आहे किंवा त्यांचा जो काही संवाद झालाय त्याच्याबद्दल सांगितलं आहे. येस. भारतावरती अनेक निरनिराळ्या राजांनी आक्रमणं केली. त्यांच्याचपैकी एक कुशाण राजे सुद्धा होते. तर कुशाणांची थोडी इन्फॉर्मेशन सांगशील?
भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या आपल्याला आल्याचे दिसून येते. त्यातलेच म्हणजे मध्य आशियातून आलेले कुशाण. ते इसवी सनाच्या पहिल्या शतकात आले होते. भारताच्या वायव्येमध्ये आणि विशेषतः काश्मीरमध्ये त्यांनी त्यांचे राज्य स्थापन केले. नंतर भारतामध्ये प्रथम सोन्याची नाणी ही कुशाणांनी बनवली आणि कुशाणांचा सर्वात महत्त्वाचा राजा म्हणजे कनिष्क. येस, आणि त्याचं नाणं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिलेलं दिसतं पाठ्यपुस्तकात. कनिष्क राजाबद्दल थोडी माहिती सांगशील? कनिष्क राजाचं जे साम्राज्य होतं ते वायव्येतील जे काबूल आहे किंवा उत्तरेतील काबूलपासून पूर्वेतील वाराणसीपर्यंत होतं. तर कनिष्क हा तिकडचा प्रसिद्ध राजा होता. आपण बघतोय की त्याने सोन्यासोबतच तांब्याची नाणी देखील प्रसिद्ध केली आणि त्याने एक शहर वसवलं ज्याला आपण कनिष्कपूर असं देखील म्हणतो. हे शहर काश्मीरमध्ये आहे आणि सोबतच कनिष्कच्या काळामध्ये अश्वघोष नावाचा एक कवी होऊन गेला. त्याचे 2 लेख आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे वज्रसूची आणि एक म्हणजे बुद्धचरित. आपल्याला याच्यामध्येच एक असं दिसतं की शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो, म्हणजेच राजाधिराज कनिष्क कुशाण, हे आपल्या एक पिंक बॉक्समध्ये आपल्याला दिसतं की त्याने दिलेलं आहे. त्याच्या नाण्यांवरती काय कोरलेलं आहे ते. कनिष्काने सोन्याची नाणी सुरू केली आणि याच्यानंतरच आपलं जे घराणं बघतोय आपण ते म्हणजे सुवर्णकाळ ज्याला म्हणून ओळखलं जातं भारताचा, ते म्हणजे गुप्त घराणे. तर गुप्त घराण्यांबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगाल? गुप्त घराण्याचे संस्थापक म्हणजे श्रीगुप्त होते. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये गुप्त घराण्याची स्थापना आपल्याला झाल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर समुद्रगुप्त हा महत्त्वाचा राजा दिसून येतो व त्यानंतर दुसरा चंद्रगुप्त हा आपल्याला इथे दिसून येतो. समुद्रगुप्त हा त्याचा एक महत्वाचा राजा आहे. तर याच्याबद्दल आपल्याला याच्यात दिलेलंच आहे की नाण्यांवरती समुद्र हा शब्द कोरलेला असेल. तर थोडं समुद्रगुप्ताबद्दल माहिती सांगशील? तर पहिला चंद्रगुप्त आपण जो बघतोय त्याच्या काळामध्ये राज्यविस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. तर त्याचाच मुलगा ज्याला आपण समुद्रगुप्त म्हणून देखील ओळखतो. तर समुद्रगुप्ताच्या काळामध्ये त्याच्याविषयी सर्वत्र दबदबा पसरलेला. त्याने आजूबाजूचे जे जे देश होते, जे प्रदेश होते त्यांच्याशी पण मैत्रीचा करार केलेला. तर समुद्रगुप्ताचं आपण राज्य बघायला गेलो तर आसामपासून पंजाबपर्यंत पसरलेलं होतं आणि समुद्रगुप्ताने अनेक नाणी देखील प्रचलनात आणली होती. ते एका नाण्यामध्ये तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्याचा एक पिलर आहे ज्याला आपण प्रयाग प्रशस्ती नावाने ओळखतो किंवा त्याला अलाहाबाद प्रशस्ती नावाने देखील ओळखतो. तर त्याच्यामध्ये त्याच्याविषयी सर्व माहिती सांगितलेली आहे. याच्या पुढे समुद्रगुप्तानंतरचा महान राजा दुसरा चंद्रगुप्त. इव्हन याचं वैशिष्ट्य हेच आहे की एकच नाणं भेटतं आपल्याला याचं सोन्याचं आणि त्याच्यावरून आपल्याला या राजाची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. तर काय आहे दुसरा चंद्रगुप्ताची इन्फॉर्मेशन या पाठ्यपुस्तकात? दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा आहे. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्याकडे वाढवले. जसं की माळवा प्रदेश, सौराष्ट्रचा प्रदेश आणि गुजरातचा काही भाग असा त्यांचा प्रदेश दिसून येतो आपल्याला. तर एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये, की दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची जी मुलगी होती प्रभावती, तिचा विवाह वाकाटक राजघराण्यातील रुद्रसेन या राजाशी लावून दिला. तर याच्याने काय होतं, की म्हणजे गुप्त घराण्याचे वाकाटक घराण्याशी जे संबंध होते ते देखील वाढीस लागले. आणि याच वेळेला काही चीनी यात्रेकरू सुद्धा आपल्याकडे येत आहेत. फॉर एक्झाम्पल मागच्या चॅप्टरमध्ये आपण जे बोललेलो युएन श्वांग, आणि आता आपण कोणाला बघतोय? फाहियान यांना. ठीक आहे, तर फाहियानची थोडी इन्फॉर्मेशन सांगाल? फाहियान हा चीनी प्रवासी दुसरा चंद्रगुप्त यांच्या काळात आलेला. त्यामुळे गुप्त घराण्यातली राज्यव्यवस्था असेल ही आपल्याला त्याच्यामधून दिसून येते. त्याच्यामध्ये तो असंही वर्णन करतोय, की भारतातले लोकं जी आहेत, ती कोणत्याही पद्धतीचं मद्य सेवन वगैरे करत नाहीये. तर ते काय वर्णन आहे थोडक्यात? त्याने असं वर्णन केलंय, की भारतातील लोकं दारू पीत नाही किंवा कोणताही हिंसा करत नाही आणि भारतामधलं जे काही प्रशासन आहे, ते योग्यरित्या चालत आहे, असं त्यांनी सांगितलं. तर हा फाहियान जो आहे, हा दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात आलेला. अ, पुढे आहे वर्धन राजघराणे आणि आय थिंक हे शेवटचं राजघराणे याच्यामधलं, आणि याच्यानंतर एक शेवटचा आपल्याला यात्रेकरू दिसेल, तो म्हणजे युआन श्वांग. तर वर्धन राजघराण्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे पुस्तकात? तर आपण बघू शकतो की जेव्हा गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य कमी होत गेलं, त्याच्यानंतर उत्तरेमध्ये अनेक राज्य उदयास आली. त्या राज्यांपैकीच वर्धन घराणं हे देखील होतं. तर आपण वर्धन घराण्याबद्दल बघितलं तर दिल्ली येथील थानेसर हे ठिकाण आहे. तिथे प्रभाकर वर्धन नावाचा राजा होता, तो खूप प्रचलित होता. त्याने त्याचा साम्राज्य विस्तार खूप मोठा केला आणि त्याचा मुलगा होता हर्षवर्धन. तर हर्षवर्धनचं जे साम्राज्य होतं
ते उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेला नर्मदेपर्यंत व पूर्वेला आसामपासून पश्चिमेला सौराष्ट्रापर्यंत होते. हर्षवर्धनाने आपला एक राजदूत होता, त्याला चीनमध्ये पाठवले होते. त्याच्या मागचा उद्देश असा होता, की त्याला चीनसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे होते. आणि हर्षवर्धनाबद्दल मला एक गोष्ट जी आवडली म्हणजे ती म्हणजे म्हणजे दर 5 वर्षानंतर तो आपली जी संपत्ती आहे ती जनतेला दान करत असेल. म्हणजे हा राजा किती दानशूर होता हे देखील आपण म्हणू शकतो. आणि त्याने आपली जी राजधानी आहे ती कनौज येथे प्रस्थापित केली. येस. हर्षवर्धनच्याच काळामध्ये एक राजकवी होता, बाणभट्ट. तर त्याच्याबद्दल काय आहे? हर्षवर्धनाच्या दरबारात जो राजकवी होता तो बाणभट्ट. त्याने हर्षवर्धनाच्या जीवनचरित्रावर हर्षचरित हे ग्रंथ लिहिला. आणि स्वतः हर्षवर्धन सुद्धा अनेक संस्कृत नाटकं वगैरे लिहितोय. तर ती कोणती नाटकं आहेत? त्याची 3 नाटकं आहेत. ती म्हणजे रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका. आणि तो स्वतः देखील बौद्ध धर्म त्याने स्वीकारला होता. यात यात असं आपल्याला सांगितलं आहे. येस. आता आपण शेवटच्या पार्टकडे आलोय. ते म्हणजे एक पिंक बॉक्समध्ये दिलेलं आहे. युआन श्वांग हा भारतामध्ये आला. तर त्याने महाराष्ट्राचं स्पेशली काही वर्णन केलेलं आहे. तर ते काय आहे? युआन श्वांग हा भारतभर फिरला. स्पेशली त्याने महाराष्ट्राचं एक विशेष निरीक्षण केलं आहे. त्याने सांगितलंय की महाराष्ट्राची लोकं खूप मायाळू असतात. नंतर कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात. कोणाचा अनादर करत नाही, असं त्याने सांगितलंय. अजून संकटाच्या काळात ते नेहमी मदत करत असतात. आपण प्रमुख राजघराणे बघितले, काही यात्रेकरू सुद्धा बघितले. आता एक त्याने ईशान्य भारतातील राजसत्ता म्हणून एक टॉपिक दिलेला आहे. तर त्याच्याविषयी कोणते राजे याच्यामध्ये आहेत? ईशान्येबद्दल आपल्याला महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मणिपूर हे राज्य आपल्याला माहिती आहे. तर मणिपूर या प्रदेशात उलुपी या राजकन्येचा जो विवाह आहे तो अर्जुनाबरोबर झाला असं आपण महाभारतात बघतो. तर कामरूप हे जे राज्य आहे ते इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयास आले. तर कामरूप राज्याचा जो संस्थापक होता तो होता पुष्यवर्मन. तर आपण बघतोय की समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील जो शिलालेख आहे तिथे याचा उल्लेख आहे. आणि महाभारतात आणि रामायणामध्ये देखील कामरूपाचा जो उल्लेख आहे तो प्रागज्योतिष असा केलेला आहे. प्रागज्योतिषपूर हे जे शहर आहे ते आजच्या आसाममधील गुवाहाटी हे शहर आपल्याला माहिती असेल. त्याला असं पूर्वी प्रागज्योतिषपूर असे म्हणायचे. नागज्योतिषपूर म्हणजे आजचे आपले गुवाहाटी शहर. बरोबर आहे. तर याच्याच रिलेटेड काही पुढे पुस्तक वगैरे त्याने दिलंय का? पेरिप्लस ऑफ द एरियन्थन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला होता. तर त्याच्यामध्ये कामरूप राज्याचा विस्तार किती दिलाय हे सांगितलं होतं. त्याचा विस्तार म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, नंतर भूटान आणि बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग असं कामरूप राज्याचं साम्राज्य होतं. नंतर ईशान्य भारतामध्ये कामरूप साम्राज्यात युआन श्वांग पण गेला होता. त्याचं वर्णन तिथे दिलं होतं. त्यावेळी भास्कर वर्मन हा तिकडचा राजा होता. येस. आपण एकदम शेवटच्या एका पिंक बॉक्सपर्यंत पोहोचलेलो आहोत. तिकडे आपला जो भारताचा आपण स्वर्ग म्हणून ज्याला उल्लेख करतो, तो म्हणजे आपला काश्मीरचा भाग. तर त्या काळामध्ये काश्मीरमध्ये कोणता राजा होता? आणि काय या पिंक बॉक्समध्ये काय वर्णन केलेलं आहे? कल्हाण हा कवी माहितीच असेल. त्याचा राजतरंगिणी हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. आपण भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा जर बघितली, तर त्याच्यामध्ये काश्मीरचं पूर्वीचं नाव हे कश्यपपूर असे होते. तर ग्रीक इतिहासकारांनी त्यांना विचित्र अशी नावं दिलेली आहेत, जी उच्चारायला सुद्धा कठीण आहेत. जसं की कॅस्पॅपिरॉस, कॅस्पॅटिरॉक किंवा कॅस्पेरिया असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर महाभारताच्या काळामध्ये कंबोज घराणं जे होतं तिथे काश्मीरमध्ये त्यांची सत्ता होती. कंबोज घराणं हे तिथे राज्य करत होते. आणि सम्राट अशोकाच्या काळात जर आपण बघितलं म्हणजे महाभारताच्या नंतर, तर सम्राट अशोकाच्या काळात काश्मीर हे मौर्य साम्राज्यात विलीन झाले. म्हणजे तिथेच ॲड केलं गेलं आणि मग नंतर तिथे कर्कोट हे राज्य घराणं आलं. तर या सर्वाची माहिती आपल्याला राजतरंगिणी या ग्रंथात पाहायला मिळते. येस. अशा प्रकारे आय थिंक आपण पूर्ण चॅप्टर 7 आणि 8 आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि या पूर्ण 8 चॅप्टरमध्ये तुम्हाला अशी काही चित्र आवडलेली आहेत का? जी 6th स्टँडर्डला असताना कदाचित तुम्हाला अट्रॅक्ट केलेली असतील किंवा मग तुम्हाला आत्ता ती खूप विशेष वाटतात, अशी काही चित्र आहेत का? तर 7व्या चॅप्टरपासून सुरुवात करते मी. तर 7व्या चॅप्टरमध्ये सम्राट अशोकाची आपल्याला एक प्रतिमा दिलेली आहे. जसा तुम्ही मघाशी प्रश्न विचारलेला, की भारत आणि इराणचा जो संबंध आलेला, तर त्याच्यामध्ये आपण कलाशैलीचा उदय झाला म्हणतो. ती कलाशैली म्हणजे गांधार शैली. तर या प्रतिमेमध्ये सम्राट अशोकाची जी रचना आहे, म्हणजे त्याने जे वेश परिधान केला आहे, त्याच्यावर गांधार कलाशैलीचा खूप मोठा प्रभाव मला जाणून येतो. तर ती प्रतिमा मला खूप आवडलेली आहे. नंतर 7व्या चॅप्टरमध्ये आपण जी भारताची राजमुद्रा दिली आहे,
जी आपण सारनाथच्या अशोक स्तंभामधून घेतली आहे, ती मला फार आवडली. कारण आपण करंट कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायला गेलो, तर भारताची जी नवीन संसद आहे, तिथे आपण भारतीय राजमुद्रेची नवीन प्रतिमा आपण तिथे तयार केली आहे. येस. मला स्पेसिफिकली नालंदा विद्यापीठ जे आहे, त्याची इमेज जी आहे पेज नंबर 40 वरती, ती मला विशेष आवडली. आणि हे आपल्या पूर्ण जगामधलं आकर्षण होतं. एक खूप मोठं विद्यापीठ होतं आणि त्याची पूर्णपणे आपल्याला जो फोटो आहे, तो इकडे विद्यार्थ्यांना बघायला मिळतोय. आणि मॅपसुद्धा कोणते आवडले तुम्हाला? काय कमी होती का मॅप्समध्ये किंवा काही पॉझिटिव्ह होतं का? तर आपल्याला सम्राट अशोकाचा जो मॅप सांगितला आहे, की त्याचं राज्य कुठकुठपर्यंत पसरलेलं. तर खूप मोठं साम्राज्य होतं. भारतीय आपल्या इतिहासामध्ये सम्राट अशोक हा खूप महान राजा मानला जातो. पुढे तुला मॅपमध्ये काय आवडलं? 8व्या चॅप्टरमध्ये आपण जो मॅप बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला गुप्त साम्राज्याचं जो प्रदेश विस्तार आहे, तो आपल्याला या मॅपमधून समजतो. नंतर आपण मग याच मॅपच्या तुलनेने जे मौर्यांचं साम्राज्य आहे आणि गुप्तांचं साम्राज्य आहे, यांची आपण तुलना करण्यास पण आपल्याला हा मॅप मदत करू शकतो, असं मला वाटतं. येस, करेक्ट. तर आय थिंक आपण संपूर्णपणे 7 आणि 8 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहे. आय होप की 6 स्टँडर्डच्या मुलांना हा पॉडकास्ट खूप जास्त फायद्याचा ठरेल. तर आपण या व्हिडिओला इथेच थांबवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले जे चॅप्टर्स आहेत 9, 10 आणि 11 ते आपण कंप्लीट करूया. आणि पुढच्या वेळेला आपण विचार करूया की तनिष्कासोबत आणि पूजासोबत डिस्कशन पुढे चालू ठेवू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आवर्जून पोहोचवा ही व्हिडिओ. जे 6वीच्या विद्यार्थ्यांसमोर ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.